हॅलो एव्हरीवन, आज आपण बघू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, an object moving with constant speed along a circular path is said to be in uniform circular motion, UCM. एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये विथ कॉन्स्टंट स्पीडनी ट्रॅव्हल करत असेल तर त्या मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणणार. आणि जर वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज करायची असेल अलॉंग द सर्क्युलर मोशन, इथे ॲक्सेलरेशन इम्पॉर्टंट आहे. इफ acceleration and its component is in line with the velocity, it will always change the speed. जर इथे वेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत असेल, वेलॉसिटीची डायरेक्शन नाही, मॅग्निट्यूड चेंज होत असेल, स्पीड चेंज होत असेल, इन दिस केस वी विल नॉट गेट हिअर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर अशा सर्क्युलर मोशनला इथे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात, जिथे स्पीड कॉन्स्टंटली चेंज होत राहणार थ्रू आउट द सर्क्युलर ट्रॅजेक्टरी. तर टू गेट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हिअर ॲक्सेलरेशन A मस्ट बी परपेंडिक्युलर टू द टँजेन्शियल वेलॉसिटी. ही वेलॉसिटी टँजेन्शियल आहे या सर्क्युलर पाथला, तर ती ॲक्सेलरेशन शुड बी परपेंडिक्युलर टू दिस velocity. Here A should be perpendicular to V. Second condition आहे, if acceleration must be of constant magnitude. इथे ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असायला पाहिजे. थर्ड कंडिशन आहे, ॲक्सेलरेशन मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर ट्रॅजेक्टरी. ॲक्सेलरेशन सेंटर ऑफ ट्रॅजेक्टरीच्या टुवर्ड डायरेक्टेड असायला पाहिजे. सेंटर ऑफ ट्रॅजेक्टरी सेंटरच्या दिशेने असायला पाहिजे डायरेक्शन. आणि इथेच आपल्याला एक डेफिनेशन मिळते, ही आहे, सच ॲक्सेलरेशन इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स त्यालाच म्हणतात सेंटर सिकिंग ॲक्सेलरेशन. acceleration which is seeking toward the center, so it is also known as center seeking acceleration. So in order to realize a circular motion, there are two requirements. सर्क्युलर मोशन पाहिजे असेल तर इथे टू रिक्वायरमेंट्स आहे. टँजेन्शियल वेलॉसिटी असायला पाहिजे, वेलॉसिटी शुड बी टँजेन्शियल, अँड सेंट्रिपिटल फोर्स ऑफ सुटेबल कॉन्स्टंट मॅग्निट्यूड. सेंट्रिपिटल फोर्स जो टुवर्ड सेंटर अट्रॅक्ट होत आहे तो कॉन्स्टंट असायला पाहिजे. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. तिथे बघा एक्झाम्पल, द मोशन ऑफ मून गोईंग अराउंड द अर्थ इन नियरली सर्क्युलर ऑर्बिट, आहे ना, ॲज ए रिझल्ट ऑफ कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अर्थमुळे मूनवर होत आहे तो आहे कॉन्स्टंट ऑफ फिक्स्ड मॅग्निट्यूड पण फिक्स आहे, फेल्ट बाय इट टुवर्ड द अर्थ. तर इट इज द बेस्ट एक्झाम्पल, द मोशन ऑफ मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. तर आता बघू आपण पिरियड, रेडियस वेक्टर अँड अँग्युलर स्पीड. कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m मूव्हिंग विथ ए युनिफॉर्म स्पीड v अलॉंग द रेडियस r. एक ऑब्जेक्ट आहे सपोज विच इज मूव्हिंग इन सर्क्युलर ऑर्बिट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन विथ रेडियस वेक्टर r, राईट. तर बघा, लेट टी बी द टाईम पिरियड ऑफ वन रिव्हॉल्युशन ऑफ द ऑब्जेक्ट. एक पूर्ण रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला या ऑब्जेक्टला जेवढा वेळ लागतो त्याला पिरियड म्हणतात. सपोज लेट टी बी the time period of one revolution of the object, so one revolution. So we can write here t is equal to complete distance which is traveled with speed, right. आता डिस्टन्स म्हणजे टोटल डिस्टन्स मीन्स सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ही ट्रॅजेक्टरी राऊंड आहे म्हणून इथे लिहिता येईल आपल्याला circumference of circle upon speed nr.
तर सर्कम्फरन्स येणार, सर्कलचा सर्कम्फरन्स येतो ट्वाईस पाय आर. स्पीड येणार ही वेलॉसिटी आपली, तर टी इज इक्वल टू येणार मग इथे 2 पाय आर अपॉन व्ही. झालं इक्वेशन नंबर 1. याच्यावरूनच आपण वेलॉसिटी काढू शकतो. वेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार मग, व्ही इथे जाणार आणि टी खाली येणार, 2 पाय आर अपॉन टी. वेलॉसिटी आणि टाईम दोन्ही फॉर्म्युला. तर आता नेक्स्ट टर्म बघू, रेडियस वेक्टर आणि अँग्युलर स्पीड. ही झाली आपली पिरियड, आपल्याला पिरियड मिळाला. आता बघा रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर कोणाला म्हणतात, फ्रॉम सेंटर ऑफ द इफ पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड in that condition from particle to center of the circle, that length is called as radius vector. आणि radius vector is always directed outward of the center, त्याला वेक्टर आर नी डिनोट करतात. आणि रेडियस वेक्टर आर इज इक्वल टू लिहिता येईल आर. ही मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर इज आर. बघा, ॲज पार्टिकल परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दिस रेडियस वेक्टर describes equal angle in equal interval of time. At this stage, we can define a new quantity called angular speed omega, which gives the angle described by the radius vector per unit time. जर पार्टिकल एका पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी पर्टिक्युलर युनिट टाईम पर युनिट टाईमला जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करताय त्या डिस्टन्समुळे सेंटरमध्ये जो अँगल फॉर्म होतो तो सारखाच राहणार पर्टिक्युलर पर युनिट टाईमला. तर त्या अँगलला विच फॉर्म्ड इन द सेंटर ऑफ द सर्कल त्याला म्हणतात अँग्युलर स्पीड ओमेगा पर्टिक्युलर टाईमला. तर ती थीटा और त्याला अँग्युलर स्पीड ओमेगा विथ पर युनिट टाईम असं म्हणता येईल. ड्युरिंग 1 कंप्लीट रिव्हॉल्युशन द अँगल डिस्क्राईब इज 2 पाय. बघा, हा पॉईंट इथून कंप्लीट 1 राऊंड मारून तिथेच येत आहे, म्हणजे इथे 180 अँड 180 मीन्स पाय प्लस पाय 2 पाय. इथे 2 पाय येईल मग अँगल 2 पाय अँड द टाईम टेकन इज पिरियड टी, कॅपिटल टी घेऊ. तर मग इथे येणार अँग्युलर स्पीड इज इक्वल टू अँगल अपॉन टाईम. तर अँगल किती येईल, अँगल आहे 2 पाय आणि टाईम आहे कॅपिटल टी. कॅपिटल टीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे इथे. अँग्युलर स्पीड कशाने डिनोट करतात, इथे आहे ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टीची व्हॅल्यू आहे 2 पाय आर अपॉन व्ही. तर इथे येईल 2 पाय इंटू व्ही अपॉन 2 पाय आर. 2 पाय कॅन्सल इज इक्वल टू व्ही अपॉन आर. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. हे झालं आपलं अँग्युलर स्पीड आपल्याला मिळाली ओमेगा सेकंड टर्म. याच अँग्युलर स्पीडला आपण, ही अँग्युलर स्पीड आहे, अँग्युलर स्पीड ही लिनियर स्पीड आहे, तर आपण लिनियर स्पीडच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. व्ही इज इक्वल टू ओमेगा आर. लिनियर स्पीड इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर स्पीड, आणि इथे अँग्युलर स्पीड इज इक्वल टू लिनियर स्पीड अपॉन रेडियस. तर युनिट ऑफ अँग्युलर स्पीड इज काय आहे, रॅडियन पर सेकंड. तर अशा प्रकारे इथे आपले तिन्ही टर्म्स झालेले आहे. थँक्यू.